हॅलो फ्रेंड्स. तर आपण चालू केलेलं होतं एस्टिमेटिंग कॉस्टिंग आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर एस्टिमेटिंग कॉस्टिंगमध्ये ज्या काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स होत्या त्या बघितल्या, जसं की प्रोव्हिजनल सम, प्रोव्हिजनल क्वांटिटी, प्राईम कॉस्ट या सर्व बघितल्या होत्या. त्यानंतर टास्क वर्क वगैरे काय असतं ते बघितलं. ओके, तर आपण आता चालू करतोय शेड्यूल रेट्स काय असतात, त्यानंतर डिग्री ऑफ ॲक्युरसी आपण आज बघणार आहोत. पण त्याआधी एक लक्षात ठेवा, मी एक बुक बघत होतो आणि त्यामध्ये क्वेश्चन मला दिसला. तर जसं की आपण लास्ट टाइम जे बघितलं होतं की ॲडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल, त्यानंतर काय येतं फंड, किंवा त्यानंतर आपण डायरेक्ट त्याचं बघूया टेक्निकल सँक्शन. टेक्निकल सँक्शन ह्या दोन गोष्टी मी काल एक पेपर बघत होतो बुकमध्ये आणि त्यामध्ये एक पेपर होता ज्यामध्ये मला याच्यावर एक क्वेश्चन सापडला. तो महाराष्ट्रात नाही विचारला आहे, पण MP मध्ये एकदा विचारला गेला आहे आणि आय थिंक झारखंडमध्ये एकदा विचारला गेला आहे. ओके, सो काय क्वेश्चन काय होतं बघा, ॲडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हलसाठी कोणतं एस्टिमेट करावं लागतं आणि टेक्निकलसाठी आपल्याला कोणतं एस्टिमेट करायचं असतं. ओके, तर लक्षात ठेवा ॲडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हलमध्ये आपण काय करतो, हे काय एक फॉर्मल अप्रुव्हल आहे जे आपण काय करतो की प्रिलिमिनरी इस्टिमेट, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि रफ प्लॅनिंगवर करतो, बरोबर आहे. आणि टेक्निकल इस्टिमेट, टेक्निकल सँक्शनिंग काय आहे की जे आपण डिटेल इस्टिमेटवर करतो आणि प्लॅनिंग आणि डिझाईनच्या बेसिसवर करतो. सो दॅट ॲडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हलसाठी काय लागतं, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. लक्षात घ्या कधी अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. आणि टेक्निकल सँक्शनिंगसाठी काय लागतं, डिटेल इस्टिमेट. सो विदाउट डिटेल इस्टिमेट टेक्निकल सँक्शनिंग होणार नाही आणि डिटेल इस्टिमेटवर ॲडमिनिस्ट्रेशन सँक्शन होणार नाही किंवा टेक्निकल सँक्शनिंग हे अप्रॉक्सिमेट इस्टिमेटवर होणार नाही. ओके, सो त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय, ॲडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल होणार आहे अप्रॉक्सिमेट इस्टिमेटवर आणि टेक्निकल सँक्शनिंग होणार आहे डिटेल इस्टिमेटवर. हे आपले इम्पॉर्टंट फंडा होता जो मी विसरलो होतो तुम्हाला सांगायचा. ओके, तर महाराष्ट्रात कधी विचारला गेलेला क्वेश्चन विचारला असेल, कदाचित मला माहिती नसेल तर मला माहीत नाही, पण मी बुक एक बघत असताना त्यात मला हा एक क्वेश्चन दिसला, टेक्निकल सँक्शनिंग अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. हा MP आणि मला झारखंडचा एक क्वेश्चन दिसला. तर JEE विचारला गेलेला क्वेश्चन होता. तर ठीक आहे ना, हा पण इम्पॉर्टंट असू शकतो कदाचित. तर टेक्निकल सँक्शन, डिटेल इस्टिमेट, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, ॲडमिनिस्ट्रेशन. आता लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात ठेवा A ला A लागेल, अप्रॉक्सिमेटला ॲडमिनिस्ट्रेशन, A ला A लागेल आणि राहिलेला हे लागेल. ओके, लक्षात ठेवायसाठी जर का तुमच्या लक्षात नसेल तर खूप साऱ्या गोष्टी मला माहित आहे की आता काय होत आहे तुमचं की खूप सारं लक्षात ठेवणं हे होणार आहे. त्यामुळे आता आपल्याला ट्रिक्स यूज करायचे आहे पुढे जाऊन. तर ट्रिक्स इथे संपतो. लक्षात कसं ठेवायचं, ॲडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हलला अप्रॉक्सिमेट, A ला A, दॅट्स इट. ओके, तर चला मग काही शेड्यूल रेट्स आहेत. तर शेड्यूल रेट्स काय असतात, तर कसं आहे, मी ॲज एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तर मी काय करतो, ज्या वेळेला एका इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं किंवा एखाद्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचं काम करतो त्यावेळेला मला काही शेड्यूल रेट्स हवे असतात. जसं की रेट्स ऑफ मटेरियल, रेट्स ऑफ लेबर, रेट्स ऑफ टूल्स अँड प्लांट, रेट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आणि इच अँड एव्हरीथिंग. असे भरपूर सारे आपल्याला रेट्स काय हवे असतात. तर अशा वेळेला आपण काय करतो की काही शेड्यूल रेट्स आपण फॉर्म करतो. आपण फॉर्म करतो म्हणजेच काय की गव्हर्नमेंट फॉर्म करतो. ओके, तर जसं की CSR, DSSR आणि DSR. CSR ला म्हणतो आपण कॉमन शेड्यूल रेट. ओके, SSR ला आहे स्टेट शेड्यूल रेट आणि DSR ला आहे डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट. याच्या व्यतिरिक्त अजून एक CSR येतो ज्याला आपण करंट म्हणतो, करंट शेड्यूल रेट. ओके, त्याला काय म्हणतो आपण, करंट शेड्यूल रेट. आता बघा या तीन टाईपचे तुम्हाला शेड्यूल रेट समोर दिसत आहेत, जसं की कॉमन, SSR, DSR. आता बघा याचे कदाचित तुम्हाला लॉंग फॉर्म विचारतील किंवा याचा यूज विचारेल किंवा कोणी कुठे यूज करतात. तर बघा स्टेट शेड्यूल रेट जो आहे हा टोटल एका पर्टिक्युलर डिव्हिजनसाठी आपण यूज करतो, पूर्ण एक डिव्हिजनसाठी यूज करतो. त्यानंतर डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट जो आहे हा पर्टिक्युलर एका डिस्ट्रिक्टसाठी, सब डिव्हिजनसाठी वगैरे वापरला जातो. आणि डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट काय होतो की पर इयरली याला काय करतात, रिन्यू केलं जातं, अपडेट केलं जातं. ओके, सो पर इयरली याला अपडेट कसं केलं जातं, तर यालाच अजून
हे कशात मिळेल तुम्हाला? PWD बुकमध्ये. कुठे मिळते? PWD बुकमध्ये. ठीक आहे. तर लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे की शेड्यूल रेट म्हणजे काय? एक रेटची प्रॉपर अरेंजमेंट ज्या बुकमध्ये करून ठेवलेली असते त्यालाच आपण काय म्हणतो? शेड्यूल रेट किंवा PWD बुक. सो दॅट लेट्स सी द मटेरियल ऑफ rate of material, the rate of labor, rate of tools and plants, rate of transportation charges and etc 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 are properly get accumulated in the book is called as the PWD book. ओके. तर पब्लिक वर्क डिपार्टमेंट काय करतं की अशा टाईपचं एक बुक प्रिपेअर करतं की ते रेट्स किती तुम्ही इस्टॅब्लिश करू शकता. आता एक लक्षात ठेवा, हे DSR, CSR, SSR हे रिजन टू रिजन, डिव्हिजन टू डिव्हिजन, स्टेट टू स्टेट चेंज पण होऊ शकतात. जसं की ज्या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतोय, फक्त एक एक्झाम्पल म्हणून. लेबरचं जर काय एक्झाम्पल घेतलं तर अवेबिलिटी ऑफ लेबरवर डिपेंड करेल त्यांचे रेट्स. बरोबर आहे की नाही? अवेबिलिटी ऑफ लेबरवर डिपेंड करते रेट्स. हां, असं पण होऊ शकतं ऑन प्रॅक्टिस अँड ऑन पेपर रेट माइट बी गेट व्हॅरी. द रेट इन अंडर द DSR अँड रेट ऑन प्रॅक्टिकल कंडिशन आर माइट बी डिफरंट. कदाचित हे पण चान्सेस आहेत की दोन्ही कंडिशनमध्ये रेट्स डिफरंट येऊ शकतात. हां, येतात पण, असं नाही की सारखेच येतील. सो बघा, जर का क्वेश्चन आला की रेट्स इन बोथ कंडिशन सेम राहतात का, तर नाही. कदाचित प्रॅक्टिकलमध्ये हे रेट्स हाय असतात दॅन दी अवर थेरी पर्पज ऑर द थेरी कंडिशन किंवा पेपर कंडिशन पेक्षा. ओके. त्यानंतर बघा, आता DSR जो आहे हा काय करतो? ऑन द बेसिस ऑफ अवेबिलिटी ऑफ दॅट कंडिशन, अवेबिलिटी ऑफ मटेरियल, अवेबिलिटी ऑफ दॅट लेबर, हे काय करतो आपण? याला रिन्यू करतो किंवा अपडेट करतो पर इयरली. एका पर्टिक्युलर पिरियड नंतर याला अपडेट केलं जातं. तर लक्षात ठेवा, हा डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट. शेड्यूल म्हणजे काय? शेड्यूल रेट्स म्हणजे काय? एका पर्टिक्युलर आयटमचे रेट्स, यूज करणाऱ्या पर्टिक्युलर आयटमचे रेट्स, आणि ते सगळे रेट तुम्हाला कशात मिळेल? या PWD बुकमध्ये तुम्हाला मिळून जातील. सो पहिला कोणता आहे? कॉमन शेड्यूल रेट. करंट शेड्यूल रेट म्हणजे काय? करंट शेड्यूल रेट जो आहे, एक लक्षात घ्या, करंट शेड्यूल रेट जो आहे हा काय असतो की सीझन टू सीझन चेंज केला जातो. बघा, सीझन टू सीझन, एक लक्षात ठेवा, करंट शेड्यूल रेट सीझन टू सीझन चेंज केला जातो. आता काय आहे बघा ना, व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. सीझन टू सीझनच का बरं? तर बघा, आपलं होतंय काय की नॉर्मली आपण काय करतो? आपण 3 सीझन अजून करतो. बरोबर आहे? आपण काय करतो? 3 सीझन अजून करतो. त्यापैकी जो पहिला आहे, जो बघा फर्स्ट सीझन आपण अजून करतोय, तो करतोय समर. ठीक आहे. त्यानंतर येते विंटर, त्यानंतर येते ठीक आहे रेनी, आणि त्यानंतर लास्टला येतो विंटर. ठीक आहे ना? आता हे जे काही सीझन आहेत तर यामधला बघा, ऍक्च्युली जर का तुम्ही इंटरनॅशनल लेवलला बघितलं किंवा नॅशनल लेवलला बघितलं तर आपण हा सीझन जो आहे हा इंटरनॅशनल लेवलला बाहेर सीझनच नाहीये. दोनच सीझन अजून करतात, समर आणि विंटर. आता रेनी सीझन काय करतो की आपल्याला त्याच पिरियडमध्ये आपल्याकडे पाऊस वगैरे पडतोय म्हणून आपण एक रेनी सीझन पण अजून करतो. त्यामुळे काय करतात की या तिन्ही सीझनमध्ये ज्या वेळेला आपण करंट शेड्यूल रेट तयार करतो तर अवेबिलिटी ऑफ मटेरियल, त्यानंतर लेबर, हे जेवढे काही कंडिशन आहेत, अवेबिलिटी ऑफ मटेरियल, लेबर, हे सगळ्या काही कंडिशन जे आहेत जेवढे मटेरियलची, ती सीझन वाईज चेंज होत असते. आता बघा, जसं की मटेरियल अवेलेबल आहे समरमध्ये, लेबर पण असतातच मोस्टली, पण मटेरियल रेनी सीझनमध्ये फार कमीत कमी भेटतं आणि लेबर पण कमी भेटतात. म्हणजे ऑब्व्हियसली विंटरमध्ये मटेरियल भेटते पण लेबर भेटत नाही. कारण बघा, जर का तुम्ही इरिगेशन स्टडी करताय तर त्यामध्ये बघा आपले विंटरमध्ये भरपूर सारे शेताचे कामं चालतात. त्यामुळे काय की अवेबिलिटी या कंडिशनवरनं मी काय करतो की या सीझनमध्ये समरमध्ये काय भेटतात? मटेरियल पण आहे, लेबर पण आहे. म्हणजे काय की ऑब्व्हियसली द कॉस्ट ऑफ दॅट मटेरियल अँड द लेबर रेट माइट बी गेट डिक्रीजेस. म्हणजे करंट शेड्यूल रेटमध्ये मी काय करतो की मटेरियल आणि लेबरची कॉस्ट काय करतो? कमी करतो. सो ऑब्व्हियसली रेनी सीझनमध्ये काय होणार आहे? अवेबिलिटीच नाही आहे मटेरियलची, लेबर सुद्धा फार कमीत कमी मिळत आहे. अशा कंडिशनला काय होणार आहे? कॉस्ट ऑब्व्हियसली वाढणार आहे. ओके, तिथे कॉस्ट वाढणार आहे. बरोबर आहे? आणि इथे काय राहणार आहे? विंटरमध्ये इट माइट बी डिपेंड अपॉन द कंडिशन की अवेबिलिटी आहे मटेरियलची, तर मटेरियल काय मिळतं तर कॉस्ट कमी देईल, पण लेबर मिळत नाही म्हणून लेबरची कॉस्ट कदाचित जास्त राहू शकते.
सो दॅट या कंडिशनवर काय असतो की आपण हे शेड्यूल रेट तयार करतो. ओके, तर लक्षात घ्या, एक तर शेड्यूल रेट हे एका पर्टिक्युलर पिरियड वाईज चेंज केले जातात, अपडेट केले जातात किंवा रिन्यू केले जातात. ओके, शेड्यूल रेट माइट बी व्हॅरी रिजन टू रिजन, सिटी टू सिटी किंवा डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट पण चेंज होत असतात. ओके, सो दीज आर दी शेड्यूल रेट. तो पहिला कॉमन शेड्यूल रेट, स्टेट शेड्यूल रेट आणि DSR शेड्यूल रेट. ओके, सो कॉमन शेड्यूल रेट म्हणजे काय, कॉमन टू ऑल, सगळ्यांना सारखाच असेल. स्टेट म्हणजे काय, स्टेट इज इन द फॉर्म ऑफ डिव्हिजन साठी तुम्ही यूज करू शकता, आणि डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, एका पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट साठी तुम्ही यूज करू शकता. ओके, सो दीज आर दी 3 टाइप्स ऑफ शेड्यूल रेट. ओके, चला त्यानंतर बघूया आपण डिग्री ऑफ ॲक्युरसी. आता काय डिग्री ऑफ ॲक्युरसी काय आहे, तर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर त्याचं मेजरमेंट ऑफ वर्क, की तुम्ही वर्कला मेजर कसं करता. कारण कसं आहे की ज्या वेळेला आपण एखादं कन्स्ट्रक्शन आपण स्वतः करतोय त्यावेळेला बघा आपण एकतर ते 2 कंडिशनने करतो. बघा, एक तर विथ मटेरियल घेत असतो, विथ मटेरियल. तुम्ही लोक जर का प्रिपरेशन करत असेल किंवा मग जर का तुम्ही याही लाईन मध्ये असेल तर तुम्हाला माहितच असेल. ओके, किंवा एक घेतो विदाउट मटेरियल. आता दोन्हीमध्ये काय आहे, आपला रोल सगळ्यात इम्पॉर्टंट कशावर डिपेंड करतो, मेजरमेंटवर. कारण आपण जेवढे काही ही विथ मटेरियल म्हणा किंवा विदाउट मटेरियल, ह्या दोन्ही गोष्टी आपण कशा घेतो, ह्या दोन्ही गोष्टी मेजरमेंटच्या भरोशावर घेतो. बरोबर आहे. तुम्ही एखाद्या चार्जेस सांगितलं असेल, सपोज टू बी दॅट विथ मटेरियल 300 रुपीज पर स्क्वेअर फीट हा तुमचा कन्स्ट्रक्शनचा रेट असेल. इकडे जर का असेल तर इट माइट बी विदाउट मटेरियल असेल तर 230 रुपीज पर स्क्वेअर फूट असू शकतो. याचा नो यामध्ये नंबर ऑफ क्लॉजेस वेगवेगळे असतील, हे एक्झाम्पल म्हणून सांगतोय. ओके, तर यामध्ये बघा पर स्क्वेअर फीट हे काय झालं रे, हे मेजरमेंट झालं. बघा मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. हे पर स्क्वेअर फीट काय झालं, हे झालं मेजरमेंट. आता ह्या मेजरमेंटची ॲक्युरसी कुठपर्यंत, कारण होतंय काय की एखादी जर का वॉल आहे किंवा एखादी जर रूम असेल आणि रूम आहे 5 मीटर बाय किंवा सपोज टू बी 12 फीट बाय 10 फीट, 12 बाय 10 ची आहे. बरोबर आहे. आणि 12 फीट बाय 10 फीटची आपण ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेला काय होऊ शकतं की जर का 12 ऐवजी 11 आपण अशी जरी मेजर केली 11 फीट 6 इंच, तरी तुम्हाला अर्ध्या इंचाचा त्यामध्ये काय पडतो, फरक पडतो, आणि त्याची कॉस्ट तुम्हाला तिथे कमी करावं लागेल. सो दॅट आपल्याला काय हवी असते, या मेजरमेंटमध्ये ॲक्युरसी हवी असते. ओके, जर का सपोज तुम्ही एखादी गोष्ट असेल तर तुम्ही RMT मध्ये मोजता, रनिंग पर मीटर मध्ये. एखादी असेल तर तुम्ही एरिया असेल तर स्क्वेअर मीटर मध्ये मोजतो, व्हॉल्यूम असेल तर क्युबिक मीटर मध्ये घेतो. त्यानंतर जर का मास असेल तर kg मध्ये घेतो. बरोबर आहे. लिक्विड फॉर्म असेल तर लिटर मध्ये घेतो. त्यानंतर रिन्फोर्समेंट असेल तर kg, क्विंटल, टन याच्या हिशोबाने मोजतो. तर यामध्ये आपल्याला काय हवी असते, एक ॲक्युरसी हवी असते. आता होतंय काय की जवळपास सपोज टू बी दॅट एखादं छोटं व्हेंटिलेशन केलं, एखाद्या ठिकाणी तुम्ही व्हेंटिलेशन केलं. आता व्हेंटिलेशनचा जर का एरिया हा फारच कमी येत असेल तर त्याला ॲज अ ओपनिंग पार्ट म्हणून तुम्ही नाही अजून करू शकत, सोडून देतो आपण त्याला मेजरमेंटमध्ये. बरोबर आहे. एखादा छोटं व्हेंटिलेशन आहे, आता त्याचे जर का तुम्हाला डिडक्शन घ्यायचं असेल इन द फॉर्म ऑफ कॉस्टिंग, तर आपण त्याला नाही अजून करत, कारण की ते छोटंसं ओपनिंग आहे. पण जर का एखादा डोर असेल तर ऑब्व्हियसली आपण डोर काय करायला पाहिजे, तिथे डिडक्ट करायला पाहिजे. ओके, सो दॅट याच डिग्री ऑफ ॲक्युरसी मी तुम्हाला इथे लिहून दिली आहे. बघा, डायमेन्शन शॅल बी मेजर्ड अप टू द 0.01 मीटर और 1 सेंटीमीटर. म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या लेंथचं, कारण की हे काय झालं, जिओमेट्रिकल कंडिशन झालं 1 2 3, ठीक आहे ना. तर ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही जिओमेट्रिकल कंडिशनचं मेजरमेंट घेतात त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट काय की ज्या वेळेला तुम्ही लेंथ मेजर करता त्याची ॲक्युरसी 1 सेंटीमीटर पर्यंत यायला पाहिजे. 1 सेंटीमीटर पर्यंत. म्हणजे असं नको व्हायला की सपोज टू बी 1 मीटरची लेंथ आहे म्हणजे झालंय 100 सेंटीमीटर, आणि या 1 मीटरला तुम्ही जर का 99 सेंटीमीटर जरी का मेजर केलं तरी ते अलाउड नाहीये. तुम्हाला 100 सेंटीमीटरच मेजर करावं लागेल. म्हणजे ॲक्युरसी काय की 1 सेंटीमीटर पर्यंत परफेक्ट यायला पाहिजे. 0.9, 0.8, 0.5 वगैरे आपण त्याचा विषय नाहीये, पण किती यायला पाहिजे, द डायमेन्शन शॅल बी मेजर्ड अप टू द 0.01 मीटरच यायला पाहिजे. लक्षात घ्या. सेकंड आहे, एरिया शॅल बी मेजर्ड अप टू 0.01 मीटर स्क्वेअर. आता जो कोणता एरिया आहे
हा एरिया आपण कसा मेजर करतो, एरिया शाल बी मेजर्ड अप टू 0.01 मीटर. होऊ शकतं की एरिया ज्या वेळेला मेजर करतो आपण, आता बघा प्लास्टरिंग आहे, प्लास्टरिंग झालंय, फ्लोरिंग झालंय, हे आपण एरियाच्या बेसिसवर जर का मेजर करत असाल तर त्यामध्ये किती ॲक्युरसी असायला पाहिजे, 0.01 मीटर स्क्वेअरची असायला पाहिजे. त्यानंतर व्हॉल्यूम आहे, तर व्हॉल्यूम मध्ये बघा द व्हॉल्यूम शॅल बी मेजर्ड अप टू 0.01 मीटर क्यूब. आता व्हॉल्यूम कशाचं मेजर कराल तुम्ही, तर लक्षात द्या व्हॉल्यूम कशाचं मेजर करतो आपण, ब्रिक वर्क असेल, सपोज ब्रिक वर्क आहे. आता ब्रिक वर्कचं जर का कंडिशन म्हटलं, ब्रिक वर्क घेतोय, ब्रिक वर्क कुठे करू आपण, वॉलला, ऑब्व्हियसली बरोबर आहे. वॉलला मी काय करतो, ब्रिक वर्क करतो. पण त्यामध्ये जर का फुल ब्रिक असेल तर मी काय करेल, मीटर क्यूब मध्ये घेईन, कोणासाठी, फुल ब्रिकसाठी. पण जर का हाफ ब्रिक असेल तर मी मीटर स्क्वेअर घ्यायला पाहिजे, कारण की हाफ ब्रिकची एक डायमेन्शन तुम्हाला माहीतच असते. सो दॅट अशा वेळेला सिंगल फेस अजून करतो आपण, काय सिंगल फेस अजून करतो, काय करतो, फक्त सिंगल फेस अजून करतो. तर म्हणून काय की व्हॉल्यूम शॅल बी मेजर्ड अप टू द 0.01 मीटर क्यूब. इथपर्यंत तुमची काय असायला पाहिजे, ॲक्युरसी असायला पाहिजे. त्यानंतर बघा मास शॅल बी मेजर्ड अप टू द 1 kg. मास शॅल बी मेजर्ड अप टू द 1 kg. व्हॉट इज द मास, मास आपण इन द फॉर्म ऑफ स्टील. बघा तुम्ही जर का तुम्ही स्टील विकत आणत असाल तर तुम्हाला 1 kg पर्यंतची ॲक्युरसी असायला पाहिजे. त्यानंतर वुडन वर्क, हे खूप इम्पॉर्टंट आहे वुड वर्क, कारण की सगळ्यात महागड आहे ते. जर का तुम्ही टी कूड जर का बघितलं असेल, जर का मार्केटमध्ये टी कूडची जर रेट जर बघितली असेल तर तुम्हाला समजेल की याची ॲक्युरसी कितीपर्यंत असायला पाहिजे. आपण स्वतःहूनच याची ॲक्युरसी ठेवतो, कारण टी कूड हे रेअरली अवेलेबल आहे. सेकंड रेअरली इन द फॉर्म आपण अफोर्ड नाही करू शकत खूप जास्त. सो दॅट प्रत्येकच ठिकाणी टी कूड वापरणं आपल्याला शक्य नाही. ज्याला आपण सागवानचं झाड, सागवान म्हणतोय बरोबर आहे ना, सागवानचं लाकूड. ओके, तर अशा कंडिशनमध्ये त्याची काय यायला पाहिजे, जी काही ॲक्युरसी आहे ही यायला पाहिजे 0.01 मीटर क्यूब यायला पाहिजे. अँड लास्ट इज नथिंग बट द रिइन्फोर्समेंट शॅल बी मेजर्ड अप टू द 0.05. कारण रिइन्फोर्समेंट आपण काय करतो, हे रनिंग पर मीटर मध्ये आपण अजून केलं तर याची काय यायला पाहिजे 0.05 मीटर. तर लक्षात ठेवा या तुम्हाला 6ही क्वांटिटी ज्या आहे, ह्या 6ही क्वांटिटी होऊ शकतं कदाचित याची ॲक्युरसी विचारू शकतात एक्झाम मध्ये, किंवा मग त्याच्या व्हॅल्यूज विचारेल. माइट बी द डायमेन्शन शॅल बी मेजर्ड. तर एक लक्षात ठेवा एरिया, व्हॉल्यूम आणि डायमेन्शन काय आहे, 0.01 हे झालं डायमेन्शन मीटर, एरिया स्क्वेअर आणि हा क्यूब संपला. तिघांसाठी एकच व्हॅल्यू आहे, काय तिघांसाठी एकच व्हॅल्यू. तर डायमेन्शन, एरिया आणि व्हॉल्यूम तिघांची एकच व्हॅल्यू आहे 0.01. फक्त काय युनिट चेंज करत चला, लक्षात ठेवायसाठी सांगतोय, युनिट चेंज करत चला, मीटर, मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब. त्यानंतर इथे बघा मास 1 kg पर्यंत, त्याच्यापेक्षा अर्धा kgचा वगैरे काही इश्यू नाही येतो. ओके, वूड वर्क तर हे तर खूप महाग आहे, बघा हे खूप महाग आहे म्हणून मग अजून त्याला आतमध्ये द्या, म्हणून एक वाढून घेतला बरोबर आहे. आणि त्यानंतर रिइन्फोर्समेंट हे 0.005 करा, बस दॅट्स इट. ओके, तर बघा हे झालंय तुमचं डिग्री ऑफ ॲक्युरसी. डिग्री ऑफ ॲक्युरसी व्हाईल टेकिंग द मेजरमेंट्स ऑफ द एक्झिक्युटेड वर्क ऑर बिफोर द एक्झिक्युशन. जसं की मास तुम्हाला स्टील वगैरे रिइन्फोर्समेंट विकत आणायचं आहे तर बघा आपण अशा वेळेस काय करतो की हे बिफोर द एक्झिक्युशन, बाकी अप टू द और आफ्टर द एक्झिक्युशन. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट कंडिशन शेड्यूल रेट अँड डिग्री ऑफ ॲक्युरसी. आता पुढे बघूया आपण, पुढे बघा काय आहे ते. लेट्स सी देन मोड्स ऑफ मेजरमेंट ऑफ क्वांटिटी किंवा युनिट ऑफ व्हेरियस क्वांटिटीज. तर लेट्स सी युनिट काय काय तर बघून घ्या. पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतो, कोणत्याही साईटवर गेल्यानंतर एस्कॅवेशन करतो, समजत आहे. एस्कॅवेशन केलं किंवा सुरुवातीला त्याआधी प्लॉट क्लिअरिंग करतो, बरोबर आहे ना. प्लॉटचं पूर्ण क्लिअरन्स, त्यावरचे काही बुशेस वगैरे असतील किंवा काही झुडपं झाडं वगैरे असेल ते क्लिअर करतो. त्यानंतर काय लेआउट टाकला, लेआउट टाकल्यानंतर काय केलं आपण, एस्कॅवेशन केलं. नंतर PCC बेड, कॉलम, बरोबर आहे, लिंकपर्यंत आलंय. ओके, चला बघा मग आपण तेच बघणार आहोत. त्याच्या प्रत्येकाची युनिट काय, स्टार्ट टू द एंड. तर बघा सुरुवातीला आपण अर्थवर्क करतो, त्यामध्ये काय एस्कॅवेशन, कटिंग, फिलिंग आणि बँकिंग, बरोबर आहे. सो बघा पहिला काय एस्कॅवेशन. तर ज्या वेळेला आपण सरफेस चेंज करतो त्यावेळेला विड्थ जर का 1.5 विड्थ ही मोठी असेल 1.5 पेक्षा, किंवा डेप्थ ही लहान असेल 30 सेंटीमीटर पेक्षा, ओके, तर त्याला आपण मीटरमध्ये डेप्थ अजून करतो. काय करतो, त्याला मीटरमध्ये अजून करतो. अदरवाईज
या व्यतिरिक्त जर का तुम्ही एक्सकॅव्हेशन करत असेल तर त्याला आपण काय करतो, मीटर स्क्वेअर मध्ये अजून करतो. लक्षात येत आहे, त्याला मीटर स्क्वेअर मध्ये अजून करतो. ओके, चला त्यानंतर काय सेकंड आहे क्लिअरिंग ऑफ श्रब्स अँड बुशेस. हे जे आहे तरी बघा आपण काय करतोय की यामध्ये मीटर स्क्वेअर मध्ये अजून करतो तो एरिया. ओके, तो जो एरिया आहे तो मीटर स्क्वेअर मध्ये अजून करतो. तो युनिट काय राहील त्याचं, मीटर स्क्वेअर. कटिंग ऑफ ट्रीज की नंबर ऑफ ट्रीज किती आहे ते नंबर वाईज कट करतो. ते कशावर घेत असतो, नंबर वाईज. ओके, ठीक आहे, मीटर स्क्वेअर मध्ये वगैरे किंवा त्या एरियात किती झाड आहे त्याच्यावर नाही, ते नंबरनुसार घेतो. त्यानंतर कॉन्क्रीट बघा, कॉन्क्रीट आहे आरसीसी आणि पीसीसी आपण करतो क्युबिक मीटर मध्ये. आरसीसी आणि पीसीसी काय करतो, क्युबिक मीटर मध्ये करतो. लक्षात द्या, समजून घ्या. आरसीसी आणि पीसीसी करतो क्युबिक मीटर मध्ये आणि डीपीसी जो आहे डॅम प्रूफ कोर्स. डॅम प्रूफ कोर्स म्हणजे ओलावा वगैरे किंवा मॉइश्चर वगैरे नको यायला म्हणून आपण एक काय करतो, एक सेफ्टी कोर्स टाकतो. त्यामध्ये आपण काय करतो, तो आपण मेजरमेंट जे करतो तो मीटर स्क्वेअर मध्ये करतो. त्याला आपण कोटिंग सुद्धा म्हणतो. कोट, नंबर ऑफ कोट्स टाकतो ना तर ते कोटिंग मध्ये येतं म्हणून त्याला मीटर स्क्वेअर मध्ये मेजर करतो. ओके, प्लास्टरिंग मीटर स्क्वेअर मध्ये येतं. याला जर का बोलायचं असलं तर आपण कोट्स म्हणतो. ओके, काय म्हणतो, कोट्स. नंबर ऑफ कोट किती झाले किंवा कोटिंग किती आहे आपण असं मेजर करतो. ओके, तर हे झालं प्लास्टरिंग, काय झालं कोट मध्ये. ब्रिक वर्क, आता बघा ब्रिक वर्क काय आहे की त्याची थिकनेस 10 पेक्षा जास्त असेल, 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर क्युबिक मीटर मध्ये, आणि जर का कमी असेल तर स्क्वेअर मीटर मध्ये. याचं बेस्ट एक्झाम्पल कोण आहे, तर हा ब्रिक वर्क. हा ब्रिक वर्क लक्षात ठेवा. काय आहे याचं बेस्ट एक्झाम्पल, हा ब्रिक वर्क. त्यानंतर पॉइंटिंग आहे. पॉइंटिंग आहे स्क्वेअर मीटर मध्ये. स्कर्टिंग आणि डॅडो डिफरन्स काय तो बघा. आपण काय करतो, टाईल फिट केल्यानंतर वॉलच्या बाजूला जी काही वॉलच्या खाली आणि टाईलच्या वर जी काही आपण स्कर्टिंग लावतो ना, ही जर का 30 सेंटीमीटरच्या आतमध्ये असेल, सपोज हे जर का 30 सेंटीमीटरच्या आतमध्ये असेल तर याला आपण रनिंग पर मीटर मध्ये आपण मेजर करतो. अशात रनिंग पर मीटर मध्ये, RMT मध्ये. पण जर का आता बघा की टाईल आपण इथे छोट्या लावतो, तुकडे माहिती आहे ना, पण आपण किचनच्या ओट्याला काय लावतो, मोठ्या टाईल लावतो. त्यामध्ये काही हायलाइटर पण लावतो आपण, WC बाथ मध्ये पण लावतो. तर ते बघा ते तेवढं लावत नाही, आपण काय करतो पूर्ण वरपर्यंत लावतो. ऑब्व्हियसली तो जो एरिया असतो हा 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त असतो, तर अशा वेळेस मग याला स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करतो. कशा, स्क्वेअर मीटर मध्ये. ओके, चला पुढे जाऊया. वूड वर्क आहे, तर वूड वर्क बघा, वूड वर्क आणि वूड वर्क मटेरियल यामध्ये डिफरन्स आहे. वूड वर्क हे क्युबिक मीटर मध्ये आणि वूड वर्क मटेरियल म्हणजे कोणतं, डोअरच्या फ्रेम असतील, विंडोच्या फ्रेम्स वगैरे असतील, तर अशा फ्रेम आपण स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करतो. मी दोन्ही लिहून दिले. वूड वर्क क्युबिक मीटर मध्ये, शेटर ऑफ डोअर अँड विंडोज आर कन्सिडर अंडर दी स्क्वेअर मीटर. ओके, तर हे काही युनिट्स लिहून दिलेत मी, किंवा विचारल्या जाऊ शकतात किंवा विचारतात. हे खूप इम्पॉर्टंट युनिट्स आहेत. ओके, आय होप की तुम्हाला हे समजत असेल किंवा समजत आहे. ओके, त्यानंतर अजून एक राहिलं, ग्रिल गेट राहिलं किंवा कोलॅप्सेबल गेट राहिलं, ते स्क्वेअर मीटर मध्ये विचारतात. कोलॅप्सेबल गेट ओके खूपदा विचारलं जातं, स्क्वेअर मीटर मध्ये आपण मेजर करतो. आय होप तुम्हाला हे समजत आहे व्यवस्थित. बघा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत रूल्स फॉर डिडक्शन, की डिडक्शनचे काय रूल्स आहेत. त्यानंतर आपण चालू करणार आहे लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड आणि सेंटर लाईन मेथड. त्यानंतर त्याच्यावरचे काही शॉर्ट न्यूमेरिकल बघू किंवा इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स बघू आणि पुढे जाऊ. ओके, चला थांबतोय. थँक्यू सो मच.